मराठी शाळा टिकल्या तर मराठी चित्रपट राहणार आहे, मराठी नाटक राहणार आहे, मराठी साहित्य राहणार आहे. एरवी याला काहीही अर्थ नाही आहे. आता कुठलीही भाषा एकाएकी मरत नाही आणि सगळ्यात शेवटी मरणारा व्यवहार कुठला असतो? तर साहित्य व्यवहार. आज संस्कृत ही व्यवहाराची भाषा नाही, पण संस्कृतमधलं साहित्य आहे. त्यामुळे मराठी मृतप्राय झाल्यानंतर देखील मराठीचं साहित्य व्यवहार राहील. पण नाटक, सिनेमे यासारखे समकालीन अशा प्रकारचे जे सामुदायिक अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत, ते हळू-हळू बंद पडतील आणि मला याची फार मोठी भीती वाटते आणि मी तर असं आवाहनच करेन, की मग नाटकातील लोक असतील, चित्रपटातील लोक असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, यांनी हा मराठीकरणाच्या चळवळीमध्ये आपलं योगदान आता नाही दिलं, तर आणखी 20-25 वर्षांनी आपल्याला काही करण्याची शक्यताच उरणार नाही. इतके आपण मागे जाऊ. तर रस्ते बनवणे, विजेचा पुरवठा करणे, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक आरोग्य ह्या जशा जबाबदाऱ्या सरकार मानते की आपल्या आहेत सरकार म्हणून, तसं भाषा ही एक सोशल एंटिटी आहे, सार्वजनिक व्यवस्था आहे. ती खाजगी मालमत्ता नाही आहे.